महत्त्वाची बातमी समोर येते। सिडकोच्या घराला पसंती खरं तर देण्यात येत असते, पण सिडकोच्या माझ्या पसंतीच्या घराला नागरिकांनी मात्र पाठ फिरवलेली आहे। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 26,000 घरांकरता सिडकोनं लॉटरी काढलेली होती, पण 22,000 अर्ज केवळ दाखल झालेले आहेत। सिडकोनं घरांच्या किमती जाहीर केल्यानंतर नागरिकांनी मोठी निराशा केली आहे। 5 वेळा मुदतवाढ देऊनही केवळ 22,000 नागरिकांनी बुकिंग अमाउंट भरल्याचं समोर आलेलं आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडून। आकांक्षा, काय अधिक माहिती? नक्कीच गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिडकोची पसंतीची घरांची लॉटरी निघाली। मात्र 26,000ची ही लॉटरी निघाली होती घरांसाठी। मात्र यामध्ये फक्त 22,000 अर्ज दाखल झाले आहेत। त्यामुळे कुठेतरी सिडकोच्या पदरामध्ये निराशा पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सिडकोने घरांच्या किमती जाहीर केल्या, त्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठ फिरवल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 वेळा मुदतवाढ देऊनही केवळ 22,000 नागरिकांनी बुकिंग अमाउंट भरल्याचे या मध्ये समोर आलेलं आहे। त्यामुळे प्रचंड जाहिरातबाजी सिडकोकडून केली जात होती, ऍडव्हर्टायझिंग केली जात होती, अनेक ठिकाणी जनजागृती देखील केली जात होती। मात्र नागरिकांनी सध्या पाठ फिरवलेली आहे। अल्प प्रतिसाद मिळाल्यावर तरी सिडको घरांच्या किमती आता कमी करणार का पुन्हा त्याच किमतीवर ठाम राहणार हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असेल। निश्चित। आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।